सोपी आहे ती कोणीही बोलू शकतो. सोपी आहे ती कोणीही बोलू शकतो. अनुभूती ही आनंदाची भाषा आहे. अनुभूती ही आनंदाची भाषा आहे. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. जो पाण्याची सोबत करतो त्या दगडाची वाळू होते. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकार हिरालाल बागुल यांची दर्जेदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. हीरालाल का ताल्लुक महाराष्ट्र के नासिक शहर से है. यहीं पर उनकी मौजूदा रिहाइश भी है. उन्होंने नासिक से ही कॉमर्स में मास्टर्स की डिग्री हासिल की है. हीरालाल नासिक के ही सिटी सेंटर मॉल में अकाउंट्स का काम देखते हैं. पिछले कुछ वर्षों से हीरालाल मराठी की अच्छी गज़लें कह रहे हैं. हीरालाल अक्सर कवि सम्मेलनों में, मुशायरों में शिरकत करते रहते हैं. श्री दासुत या तखल्लुसने हिरालाल बागुल मराठी शायरी करतात. त्यांच्या गझलची खासियत माझ्या दृष्टीने आहे तरल अनुभूतीची अभिव्यक्ती. त्यांच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी डोकावते आणि हीच त्यांच्या शायरीची, मराठी शायरीची खासियत पण आहे आणि ताकद पण. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया हिरालाल बागुल, श्री दासुत यांच्या काही निवडक शरणवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला हिरालालचे हे दोन शेर एका गझलचे तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. बघून त्याला जो तो आता दार लावतो. बघून त्याला जो तो आता दार लावतो. जो मुलगा दररोज सूर्याला धार लावतो. जो मुलगा दररोज सूर्याला धार लावतो. आणि हा शेर बघा. वापरून झाल्यावर विक्री होत नसावी. वापरून झाल्यावर विक्री होत नसावी. उगाच आपण हृदयाचा बाजार लावतो. उगाच आपण हृदयाचा बाजार लावतो. आणि आता हा एक सुंदर शेर बघा हिरालालचा. प्रेम करूनही कान्हा भेटत नव्हता. प्रेम करूनही कान्हा भेटत नव्हता. त्या सवतीचे दुःख वेगळे होते. त्या सवतीचे दुःख वेगळे होते. आणि आता हिरालालचा हा एक उत्तम शेर बघा. या ओठांनी त्या ओठावर मिसरा लिहिला. या ओठांनी त्या ओठावर मिसरा लिहिला. वृत्त प्रणय आणि तिचे नि माझे श्वास कवाफी. वृत्त प्रणय आणि तिचे न माझे श्वास कवाफी. किती नाजूक शेर आहे. आणि आता हिरालालच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो. एक वेगळी रदीफ आहे. डॉक्टर रदीफ घेऊन अनेक शेरांची त्यांची ही गझल आहे. त्यातले काही शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. रोग माझा फार आहे खास डॉक्टर. रोग माझा फार आहे खास डॉक्टर. मी जगावर ठेवतो विश्वास डॉक्टर. मी जगावर ठेवतो विश्वास डॉक्टर. आणि हा शेर बघा. झोपलेली आठवण उठणार नाही. झोपलेली आठवण उठणार नाही. एक टोचा लस अशी हृदयास डॉक्टर. एक टोचा लस अशी हृदयास डॉक्टर. आणि हा शेर बघा. काळजातून वेदना कापून काढा. बघा किती वेगळीच कल्पना आहे. काळजातून वेदना कापून काढा. ऑपरेशन होऊ द्या बिनधास डॉक्टर. ऑपरेशन होऊ द्या बिनधास डॉक्टर. आणि हा शेर बघा. घेतला निर्णय कठीण बाळंतिणीने.
किती आगळा वेगळा खेळ आहे. घेतला निर्णय कठीण बाळंतिणीने, वाचवा केवळ तुम्ही बाळास डॉक्टर. आणि आता हिराळाच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. वार केला शायराच्या 2 मिसऱ्यांनी, वार केला शायराच्या 2 मिसऱ्यांनी, घेतला साऱ्या जगाने आळ गझलेवर, घेतला साऱ्या जगाने आळ गझलेवर. आणि हा शेर बघा. लक्षणे दिसतात तू प्रेमात पडल्याची, लक्षणे दिसतात तू प्रेमात पडल्याची, जीव सांभाळून मित्रा भाळ गझलेवर, जीव सांभाळून मित्रा भाळ गझलेवर. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. प्राण गेला पण तरीही वैर न सरले, प्राण गेला पण तरीही वैर न सरले, केवढी गर्दी उसळली जाळण्यासाठी, केवढी गर्दी उसळली जाळण्यासाठी. आणि आता हिरालालचा हा एक सुंदर शेर बघा. समाजाची मानसिकता त्याच्यात आपल्याला दिसून येते. शॉर्टकट मध्ये सुखाचा मार्ग सांगत राहिलो, शॉर्टकट मध्ये सुखाचा मार्ग सांगत राहिलो, लोक ऐकत राहिले कंटाळले नाही मला, लोक ऐकत राहिले कंटाळले नाही मला. आणि आता हिरालालचा हा एक आगळा वेगळा शेर बघा. एक जॉमेट्रिकल कन्सेप्टचा वापर त्यांनी या शेरामध्ये केलेला आहे. जॉमेट्रिकल शेर बघा हिरालालचा. तिच्या अंतर्मनाचा व्यास आहे मी, तिच्या अंतर्मनाचा व्यास आहे मी, तिची त्रिज्या तिचे वर्तुळ आहे मी, तिची त्रिज्या तिचे वर्तुळ आहे मी. आणि आता हिरालालच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. यामध्ये कंटेम्पररी आशय आणि टू सम एक्सटेंट राजकीय आशय देखील तुम्हाला या शेरांमध्ये दमदार पद्धतीने मांडलेला दिसून येईल ते बघा. मंचावरून नेत्या झोडू नकोस भाषण, मंचावरून नेत्या झोडू नकोस भाषण, जनता भुकेजलेली वाटून टाक राशन, जनता भुकेजलेली वाटून टाक राशन. आणि अशा बघा. आल्या निवडणुका की जमतात षंढ नेते, मिरवून कार्यकर्ते करतात जात गाभण, मिरवून कार्यकर्ते करतात जात गाभण. आणि हा शेर बघा. जाऊ नका जवळ तो बेरोजगार आहे, जाऊ नका जवळ तो बेरोजगार आहे, जो सापडेल त्याला तो लावतो सणासण, जो सापडेल त्याला तो लावतो सणासण. हे 2 शेर एका गझलचे. असे वेड्याप्रमाणे गात लिहिणे, असे वेड्याप्रमाणे गात लिहिणे, कसे जमते तुला वृत्तात लिहिणे, कसे जमते तुला वृत्तात लिहिणे. आणि हा एक अतिशय नवा खयाल, नाविन्यपूर्ण विचार बघा एका शेरमध्ये. प्रणय इतका तरल असतो जसा की, प्रणय इतका तरल असतो जसा की, हवीशी ओळ अंधारात लिहिणे, हवीशी ओळ अंधारात लिहिणे. अतिशय नाजूक अभिव्यक्तीचा शेर आहे आणि एक नवा खयाल देखील आहे जो मराठी गझल विश्वाला समृद्ध करणारा असा हा शेर आहे. आणि आता हे एक 2 शेर बघा एका गझलचे. ईश्वराची देणगी आहेस तू, ईश्वराची देणगी आहेस तू, त्यामुळे हळवा कवी आहेस तू, त्यामुळे हळवा कवी आहेस तू. आणि हा शेर बघा. रोज होतो ज्यात माझ्या गोधरा, रोज होतो ज्यात माझ्या गोधरा, ट्रेन ती साबरमती आहेस तू, ट्रेन ती साबरमती आहेस तू. सुंदर शेर बघा हिरालाल यांच्या. कैक गोपिका होत्या पण तो तिचा राहिला केवळ, कैक गोपिका होत्या पण तो तिचा राहिला केवळ, अद्भुत शक्ती राधेच्या प्रेमात असावी बहुधा, अद्भुत शक्ती राधेच्या प्रेमात असावी बहुधा. आणि आता मित्रांनो एपिसोडच्या शेवटी हिरालाल बागुल यांचा हा एक उत्तम शेर तुमच्या समोर मी पेश करतो तो बघा. सोपी आहे ती कोणीही बोलू शकतो,
सोपी आहे ती कोणीही बोलू शकतो. अनुभूती ही आनंदाची भाषा आहे. अनुभूती ही आनंदाची भाषा आहे. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर हिरालाल बागुल यांच्या शायरीच्या खजिन्यातले मी तुमच्या समोर पेश केले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गजल को शायर, मराठी गजलकार हिरालाल बागुल, इनकी शायरी के खजाने से चंद मराठी अशार मैंने आपके सामने जो पेश किए, मुझे उम्मीद है आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.